सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर, काय सांगून? सुवार्ता सांगून त्यांनी काय सांगितली? चांगली बातमी, चांगला निरोप. कुणाविषयी? संस्थेविषयी नाही. आमच्या चर्चमध्ये मिरेकल होतात, चिन्ह होतात, चमत्कार होतात आणि तुमचं दुःखच आनंदात बदललं जातं. ही सुवार्ता नाही सांगितली त्यांनी. ही सुवार्ता आमची, आणि या सुवार्तेला म्हणतात पोट भरू सुवार्ता. लोकांना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये किंवा जे प्रेषिती कार्य आहे किंवा जे प्रेषित आहेत, शिष्य आहेत, याजक आहेत, यांचं खरं काय आहे की त्यांनी वधस्तंभ गाजवावा, त्यांनी स्वर्गाचं राज्य गाजवावं, त्यांनी न्यायाच्या दिवसाबद्दल सांगावं, त्यांनी त्या न्यायाच्या दिवसामध्ये आमचा बचाव कसा होईल याविषयी सुवार्ता सांगावी, किंबहुना आम्ही पश्चाताप कशा प्रकारे करू याविषयी सांगावं, आणि त्याचबरोबर पवित्र आत्म्याविषयी सांगावं. आज ह्या गोष्टीची गरज आहे. परंतु आजकाल आम्ही विचारलं, ब्रदर काय करता तुम्ही? काही नाही, सेवा करतो. काय करता? त्यांनी सुवार्ता सांगतो. एका भावाला मी विचारलं, ब्रदर तुम्ही काय करता? कारण त्या भावाला मी बऱ्याच अंशी पाळक साहेबांबरोबर पाहिलेलं होतं. आमच्या ओळखीचे एक पाळक साहेब आहे. आणि मग त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्या तरुण भावाला मी विचारलं, ब्रदर आपण काय करता? त्याने ओ येस प्रेज द लॉर्ड, मी सेवा करतो. म्हटलं काय करता? सेवा म्हणजे काय करता? ते म्हणे मी सुवार्ता सांगतो. म्हटलं मग सुवार्तेमध्ये तुमचं प्रमुख तत्व काय? त्यांनी काय नाही, लोकांकडे जायचं आणि त्यांना आपल्या चर्च विषयी माहिती द्यायची, आपल्या पालकाविषयी माहिती द्यायची, आणि आमच्या चर्चमध्ये किती चिन्ह चमत्कार होतात आणि किती कसे लोक बदलल्या जातात, कसे लोक आपल्याकडे येतात आणि कशा प्रकारे नीट होऊन जातात, हे आम्ही लोकांना सांगतो. आणि मग लोक आमच्या चर्चला येतात आणि आम्ही त्यांची काळजी घेतो. हे माझं काम. म्हटलं धन्यवाद साहेब. अरे कोणी सांगितली तुला ही अशी सुवार्ता? आणि अशा सुवार्ता सांगणारे आज बरेचसे आहेत, आणि यांच्या अशा प्रकारे सुवार्ता सांगितल्यामुळेच खरा प्रचार आज लोकांपर्यंत पोहोचला नाही. तर या नगरामध्ये सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर, त्यांनी पुष्कळ शिष्य केले. एक नाही, दोन नाही, पुष्कळ. आम्ही देखील पुष्कळ लोक कमवतो, पुष्कळ लोक तयार करतो, त्यातली त्यात शिष्य पण तयार करतो. काही लोकांचं तर धडाकाचे शिष्यत्वावर, काही लोक तर नुसतं शिष्य बनवायचेच मागायत, काही लोक तर नुसतं पाळक बनवायचेच मागायत. अरे काय पाळक म्हणजे काय खाऊ आहे का? ठीक आहे ना, स्वर्गाच्या राज्याला सुवार्ता सांगण्यासाठी पित्याच्या राज्यात भरपूर असं पीक आहे, परंतु कामकरी थोडके आहेत. याचा अर्थ असा नाही आयरियाला उचलन गायरियाला उचलन कर पाळक, आमके इथं दीक्षा तिथं दीक्षा तिथं दीक्षा. अरे क्वालिफिकेशन काय, शिक्षण काय, त्याला अनुभव किती? अरे इथं मरायला लागले त्याला अनुभव अजून इतकं त्यांचं येईना. तुम्ही उचलता लगेच 4-5 महिन्यात त्यांना पाळकच करून टाकीता. हा काही चाललंय काय? नाही, इथं पण पाळक बनवणं योग्य आहे, शिष्य बनवणं अतिउत्तम आहे. आम्ही शिष्यत्वाचे धडे द्यायलाच पाहिजे, पण शिष्यत्वाचे धडे देण्याच्या अगोदर शिष्यत्वाचे धडे गिरवून घ्यायला पाहिजे. आणि कशी सेवा करतो आणि काय बेस आहे, बिब्लिकल काय आहे, डॉक्युमेंटली काय आहे, डॉक्ट्रिन काय आहे, आणि तुम्हाला काय समजले आणि तुम्ही कशा प्रकारे सेवा करणार, हे सगळं टोटली माहिती पाहिजे. पवित्र आत्म्याने गुणसंपन्न आहे का? वचनाची माहिती आहे का? उठून सुटून डायरेक्ट शिष्य बनवायचं आजकाल धडकाच चाललाय. थोडस आवरा, अन्यथा हे बनवलेले शिष्य तुमच्या डोक्यावर एक दिवस पाणी वत्तीन. म्हणून सावधान, खबरदारी घ्या. आम्ही तिमाथ्याला पत्रामध्ये जर पाहिलं तर शिष्य बनवा तुम्ही, याजक बनवा तुम्ही, पालक साहेब बनवा तुम्ही, पण त्यांचं काही क्वालिफिकेशन आहे की नाही? का उगाच आपल्या संस्थेला भर, किंवा आपल्याकडे भरपूर पाळक लोक आहेत, किंवा आपण भरपूर काम करतो हे लोकांना दाखवण्यासाठी जर करत आहात तर एक दिवस याचा दंड, याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. म्हणून सावधान राहा. या ठिकाणी प्रेषित पौल साहेब, पौल आणि वर्णबा हे दोघांची जोडी होती, आणि त्यांनी त्या नगरामध्ये अंतोखियास परतले. ते सुवार्ता सांगत सांगत अंतोखिया या ठिकाणी आले.
मग त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी सुवार्ता सांगितली. त्यांनी पुष्कळ शिष्य केले, पुष्कळ लोक बिलीवर्स बनले, पुष्कळ लोक शिष्यत्व बनले, पुष्कळ लोक याचकी सेवेसाठी तयार होतील असे तयार केले. पण लगेच नाही. त्यांच्या सुवार्ता प्रचार फेऱ्या होत्या, त्यांना शिक्षण होतं, एकाएकी नाही. पुढे तुलित आहे की लुस्र, इकुन्या व अंतोखिया या नगरात ते परत आले. मग आपलं चिंतन मनन अध्ययनाचं वचन आहे 22व्या क्रमांकाचं. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 22. आणि शिष्यांची मने स्थिरावून हे जे त्यांनी सुवार्ता सांगून ज्यांचं परिवर्तन होऊन ज्यांचं अंतकरण बदललं, ज्यांनी स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये झोकून दिलं, ज्याच्यामध्ये शिष्यत्वाची तयारी झाली, ज्याला शिष्य म्हणण्यासारखं त्याच्यामध्ये प्राथमिक गोष्टी दिसल्या. बऱ्याचशा तरुणांना किंवा एक ज्यांना परमेश्वराचं पाचन होतं, यांना ज्यावेळेस त्यांनी शिष्य केलं, नुसतं शिष्य करून थांबले नाही, नुसते दीक्षा देऊन थांबले नाही, नुसतं सर्टिफिकेट चिठ्ठी देऊन थांबले नाही, तर त्यांना काय सांगितलंय? ही कुठली सुवार्ता आहे? हा कुठला मेसेज आहे? तर त्यांनी परमेश्वराच्या योजना त्या शिष्यांना सांगितल्या. आज काळाची गरज आहे की देवाच्या अभिषेकानं परमेश्वराच्या योजना बिलीवर्स भावांना आणि शिष्यांना देणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आज आम्ही फक्त शिष्यत्व बनवतो, मात्र त्यांना परमेश्वराच्या योजना सांगत नाही. आम्ही शिष्यत्व बनवतो, आमच्या मंडळीमध्ये, चर्चमध्ये, संस्थेमध्ये वाढ करतो. आमेन आमेन आमेन, प्रेज लॉर्ड. वाढ व्हावी ही देवाची पण योजना आहे. पण ही योजना होत असताना माझ्या प्रियानो, माझ्या भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, अभिषिक्तांनो, संस्थापक, अध्यक्ष, काय काय असतात, फाउंडर लोकांनो, हे लक्षात घ्या की परमेश्वरच्या योजना जर तुम्हाला समजल्या आहेत, तर तशाच प्रकारच्या योजना तुम्ही त्या शिष्यांना किंवा ज्यांना तुम्ही सुवार्ता सांगितली, ज्यांच्यासाठी श्रम घेतले, ज्यांच्यासाठी काबाड कष्ट घेतले, ज्यांना वचनाची पेरणी केली आणि जे आज शिष्यत्वाच्या फळाला लायकीत पात्रतात बनलेत, अशा लोकांना काय सांगितलंय? देवाच्या योजना. आम्ही सांगतो आपल्या संस्थेच्या योजना. आपल्या संस्थेचा नियम असा आहे बरं का, आपल्या मंडळीत दुसरा प्रीचर आला नाही पाहिजे, आपल्या मंडळीत दुसऱ्याचं शिक्षण नाही पाहिजे, आपल्या मंडळीत आपल्या पालकाच्या व्यतिरिक्त कुणालाच बोलवायचं नाही, आपण आपलेच लोक जमा करायचे. कुठं मीटिंगला जायचं असलं तर पालक साहेबांना विचारल्याशिवाय जायचं नाही. हे आपले नियम, हे आपल्या योजना. आणि त्या ठिकाणी अधून मधून माझी मीटिंग लावत जा. जो फाउंडर, संस्थापक किंवा जो आम्हाला शिष्यत्वाचे धडे देतो ना, त्याचा नियम तोच असतो. आणि इकडे दनादन फेसबुकला, युट्यूबला, गुगलला दनादन पोस्टर लावून टाकायचे. इकडं सेवा, तिकडं सेवा, तिकडं आमकं, इकडं फलन, तिकडं बिस्तानं. देवाच्या योजना सांगितल्यात का? तुम्ही जे करताय सॅल्यूट आहे त्याला. जे प्रामाणिकपणे करतात पुन्हा एक वार सॅल्यूट प्रभू येशूच्या नावात. परंतु जे देवाची कृपा विपर्यास किंवा चुकीच्या मार्गाने नेऊन स्वतःच्या डामडावल्यासाठी हे जे खटपट करतात ना, एक दिवस तुम्हाला याचा पश्चाताप होईल, पस्तावा येईल. पण त्यावेळेस तुमची वेळ निघून गेलेली असेल. हा 22 वर्षातला प्रभूमध्ये खरी सुवार्ता सांगणाऱ्याचा ओरिजिनल अनुभव आहे. माझ्या बरोबर अनेक वेळेस असं घडलेलं आहे. या गोष्टी त्या ठिकाणी 22व्या क्रमांकाचं वचन वाचूया. आणि शिष्यांची मने स्थिरावून, पहिली गोष्ट शिष्याला स्थिर करणं, स्थवार करणं, एका जागेवर एका थांबवणं, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभं करणं, हे त्याला शिकवणं. तो कधी या मिनिस्ट्रीतून 5,000 पगार असला, दुसरी मिनिस्ट्री मला जर म्हणले ना 7,000, गेला तिकडं. आणखीन 2-4 कोणी मिनिस्ट्रीने ऑफर जर दिली ना 10,000, गेला तिकडं. नुसतं याच्यासाठी स्थिरच नाही, अस्थिर झाले, बधीर झाले. प्रभू मध्ये जीवन जगणारा प्रत्येक बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडील, देवाचा सेवक स्थिरावलेला असावा, ही देवाची योजना आहे. हे परमेश्वराचं पूर्वसंकेत आहे. प्रत्येक व्यक्ती ठाम असावा, ख्रिस्त म्हटलेल्या पायावर असा मजबूत असावा.
ऊन येऊ, वारा येऊ, पाऊस येऊ, थंडी येऊ, काय दुनियातलं काय वादळ यायचं ते येऊ, पण तो हल्ला नाही पाहिजे. आमच्याकडे परिस्थिती आली तर हलवतो, आमचा पगार वाढवला तर हलवतो, आम्हाला दानपत्र कमी मिळाले तर आम्ही जायचं सोडून देतो. आमचं लय प्रॉब्लेम येतो. आता 143 भागामध्ये आम्ही हे प्रॉब्लेमच सांगतोय लोकांना. देवाच्या योजना सांगितल्या का लोकांचे प्रॉब्लेम येतात. म्हणजे परमेश्वरची योजना समजून सांगताना हे समजून का घेत नाही, कारण त्यांचे ऑलरेडी प्रॉब्लेम आहेत. हे लोकांना सांगायचं नाही, कारण हे स्वतः प्रॉब्लेम मध्ये आहेत. कारण देवाच्या योजना यांनीच समजून घेतल्या नाही तर ते लोकांना कसं सांगतील. तर या ठिकाणी तो म्हणत आहे की शिष्यांची मने स्थिरावून त्यांना असा बोध केला. पुन्हा एक वार काय बोध करणं, मार्गदर्शन करणं, शिक्षण देणं, त्यांना सांगणं, अंमलबजावणी करणं. परंतु आम्ही पवित्र शास्त्रातलं कमी आणि जगातलं जादा सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढं तो लिहित आहे, विश्वासात टिकून राहा. फर्स्ट वॉर्निंग, पहिला सावधानतेचा इशारा किंवा पहिला परमेश्वरची योजना की प्रत्येक विश्वासणाऱ्याने आणि शिष्याने विश्वासात टिकून राहायचं आहे. आणि विश्वासात टिकून राहणं म्हणजे विश्वासाची परीक्षा घेतल्या जाती. विश्वासाची परीक्षा कशी घेतल्या जाते तर विश्वास हा कृती विना निर्जीव आहे. आमचा विश्वास आहे परंतु आम्ही कृती आणि आचरण करत नाही तर आम्ही त्या विश्वासाच्या परीक्षेत पास होत नाही. आम्ही विश्वास ठेवतो आणि ज्यावेळेस कृती आणि आचरण करतो आणि कृती आणि आचरण करून देखील आम्हाला जे हवंय ते मिळत नाही तरी आम्ही प्रभूवर ठाम राहतो, त्याला म्हणतात विश्वास. असं तर घ्यायसाठी तर कुणी विश्वास ठेवतोय. पुढं महत्वाचं दिलेलं आहे ते परमेश्वराची योजना. दुसरी, पहिलं काय विश्वासात टिकून राहा. दुसरी काय, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. हे मार्गदर्शन कुणी सांगत नाही. कुठलाच संस्थापक, अध्यक्ष, फाउंडर आणि जो कोणी संस्थेचा कुणी असेल, ग्रुपचा कुणी असेल, जो कोणी शिष्य याजक कुणी असेल, हे वचन लवकर सांगतच नाही, लवकर काही सांगतच नाही. कारण त्यांना माहिती असं वचन सांगितलं तर पहिले आपले बिलीवर्स लोक निघून जातील. दुसरं, जे मेन लीडर आहेत ते निघून जातील. तिसरं, जे शिष्य बनायला आलेत म्हणजे पालकाच्या लेवलला आलेत ना ते पळून जातील. कारण काय तर त्या ठिकाणी परमेश्वराची अद्भुत योजना आहे. कोणती? आपणाला पुष्कळ संकटात टिकून, पुष्कळ संकट येणार. बिलीवर्स भावांनो, ख्रिस्ती लोकांनो, ख्रिस्ती विश्वास ठेवणाऱ्यांनो, कृती आणि आचरण करणाऱ्यांनो, तुम्हाला आणि मला पुष्कळ संकटात टिकून राहायचं आहे. म्हणजे याचा अर्थ पुष्कळ संकट आमच्या जीवनामध्ये ठेवलेली आहेत. हे स्वर्गाच्या राज्याकडे जाण्याचं एक जे काही स्पीड ब्रेकर आहेत किंवा तपासणी आहे किंवा विश्वासाला चेक करणाऱ्या ज्या घटना आहेत, किंबहुना आमचं समर्पण असेल, किंबहुना आमचं परमेश्वरचं रिलेशन असेल, किंबहुना आम्ही परमेश्वरासाठी काय काय करू शकतो याची एखादी टेस्ट असेल. पुष्कळ संकटात एकच नाही, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, देवाच्या सेवकावर संकट आणि संकटच असतात. कधी कुटुंबातलं तर कधी गावातलं तर कधी कामाचं तर कधी संस्थेचं तर कधी जगातलं तर कधी नामधारी लोकांचं तर कधी विदर्भी लोकांचं तर कधी बिशप साहेबाचं तर कधी संस्थापक अध्यक्षाचं, कधी पैशाचं तर कधी कसं काय. त्याच्यात गलत शिक्षण, गलत डॉक्ट्रिन. इथंच नका जाऊ, तिथंच नका जाऊ, इथंच नका बसू, तिथंच नका बसू, हेच नका शिकू, तेच नका शिकू, इतक्याच वाजता आहे, तितक्याच वाजता जा. अहो लय संकट, लय मरणाचे संकट. आणि ज्याच्या जीवनात संकट आहेत ना तो स्वर्गाच्या राज्याचा वारिस आहे. मी सांगेल अभिमानाने, विश्वासाने, खात्रीने, आय प्रोफेसाय इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट, प्रभू येशूच्या नावात मी वचनाला धरून भविष्यवाणी करतो की ज्यांच्या जीवनामध्ये संकट नाहीत ते सरळ अधोलोक आणि नरकाचे लोक आहेत.
ज्यांच्या जीवनामध्ये संकट आहेत, एक नाही दोन नाही पुष्कळ संकट ज्यांच्या जीवनात आहेत, तरी देखील ते विश्वासू आहेत, तरी देखील ते कृतिशील आहेत, तरी देखील ते अनुसरण करतात, तरी देखील ते क्रियाशील आहेत, तरी देखील ते आचरणात आणून ते जगात मांडतात आणि विशेष करून स्थिर राहतात. अस्थिर होत नाहीत, भयभीत होत नाहीत, घाबरून जात नाहीत, बॅक मारित नाहीत, सरळ तसेच जातात. त्या संकटात, अडचणीत, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, जगातल्या सर्व प्रकारचं कुठलंही संकट येऊ, त्या संकटात टिकून जो राहतो तोच देवाच्या राज्यात जातो, तोच देवाच्या राज्यामध्ये जातो. म्हणजे विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये संकट हे 100% बॉन्ड पेपरवर लिहून ठेवलेले, ही परमेश्वरची योजना आहे. आज बघा तुम्ही, देवाच्या सेवकाच्या जीवनात संकट आहेत का? अहो, यांना फॉर्च्युनर गाडी, यांना बंगला, यांना नोकर, यांना चाकर, यांचं काय काय आता काय सांगायचं? काय संकट आहेत बरं यांना? कोणते संकट आहेत? आणि संकट यायला लागले तर यांनी बॉडीगार्ड ठेवलेत. कसं म्हणायचे हे की परमेश्वराच्या योजनेनुसार जीवन जगतात. ठीक आहे, चिन्ह होतात, चमत्कार होतात, मेलेले मुर्दे उठू दे, आंधळ्यांना बघू द्या, लंगडे चालू द्या, डायबिटीस वाले नीट होऊ द्या, काय व्हायचं ते होऊन द्या, परंतु यांच्या जीवनात जर संकटच नाही. कारण परमेश्वराचं वचन प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 22 मध्ये देवाचा अभिषिक्त सेवक प्रेषित पौल व त्याच्याबरोबर असणारा सेवकारी, त्याचा सहकारी वर्णबा हे ज्या वेळेस सुवार्ता प्रचार करून आले, ज्यावेळेस त्यांनी शिष्य तयार केले, तर त्या शिष्यांना त्याने स्थिर केलं, त्या शिष्यांना त्यांनी विश्वासात मजबूत केलं, त्या शिष्यांना त्यांनी विश्वासात टिकून राहण्याची आज्ञा केली. त्याच प्रकारे परमेश्वराची योजना काय आहे की आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागतं. देवाच्या राज्यात काही सोपं आहे काय? फॉर्च्युनर वाले फॉर्च्युनर घेऊन जाणार आहे काय आरामशीर एसी लावून? अहो, प्रेषित पौल साहेबाच्या तर नखासारखे सुद्धा नाहीत तुम्ही, ज्यांचं नाव आपण या ठिकाणी वाचतो यांचंच काय, पण सर्वसाधारण बिलियन्स लोकांच्या नखासारखे नाहीत तुम्ही. कारण तुमच्या जीवनात संकटच नाहीत. संकट आहेत का? अहो, तुम्ही तर जगातले सर्वात मोठे खेळी खुशालीचे लोक, तुम्ही तर सगळ्यात श्रीमंत, तुमची तर अरबो खरबोची प्रॉपर्टी आतापर्यंत तुम्ही जमा केली, तरी पोट भरलं नाही. अजूनही तुमचा तडाखा चालूच आहे. तेलाच्या बाटल्या विक, पाण्याच्या बाटल्या विक, कॅलेंडर विक, पुतळ्या विक, माळा विक, रुमालाचे तुकडे विक. अरे वेळ पडली तर तुम्ही काय काय विकता. पण याचा अर्थ तुम्ही काय इकायचं ते इका, आणि लोकांना बावळट लोकांना जे काही इकत घ्यायचे ते घ्या. कारण त्यांच्या डोळ्यावर भात बांधलाय, त्यांना सत्य सांगितलं तरी त्यांना समजत नाही, तरी ते विरोध करीत नाही. तर त्या अर्थी हे दोन्ही लोक नरक किंवा अधोलोक याचे सरळ सरळ वाटेकरी आहेत. मला जजमेंट किंवा मला न्याय करायला पाठवलं नाही, परंतु होणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्याला प्रकटीकरण म्हणतात, होणाऱ्या गोष्टी अगोदरच सांगणं, ज्याला भविष्यवाणी म्हणतात, रेव्हलेशन. हे मोठमोठे प्रोफेसाई करणारे जे लोक आहेत ना, भविष्यवक्ते, आपण लिहितो ना द मॅन ऑफ गॉड, द प्रॉफेट. मग यांचं काम काय? भविष्यात काय होणार हे सांगणं. मग ते म्हणतात भविष्यात तुम्हाला विजा लागेल, भविष्यामध्ये तुम्ही श्रीमंत व्हाल, भविष्यामध्ये तुमचं कल्याण होईल, भविष्यामध्ये तुम्ही असं व्हाल. ह्या झाल्या जगातल्या भविष्यवाण्या. परमेश्वर जगातल्या भविष्यवाण्या नाही देत, परमेश्वर स्वर्गातल्या भविष्यवाण्या देतो. मग ही वचनाच्या माध्यमाला धरून मी भविष्यवाणी करतो, ज्याला प्रॉफेसाई म्हणतात, की असं गोष्टी करत असलेल्या लोकांना स्वर्गाचं राज्य मिळणार नाही, ही भविष्यवाणी. त्याला तुम्ही समजून घ्या, कारण आपला विषयच आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, दर्शन, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या मनुष्याविषयी काही योजना आहेत. आणि जर ह्या योजना जर आम्ही समजून घेतल्या नाही, आता नाही तर परत कधीच नाही. कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून, संकट तर येणार, उलट संकटाचं वेलकम करायला पाहिजे, स्वागत. जो पक्का बिलीवर्स आहे, पक्का ख्रिस्ती आहे ना, त्याच्या जीवनात संकट आलं का तो म्हणला पाहिजे प्रेज द लॉर्ड,
देवाचा गौरव असो, या संकटावर मात करण्याची ताकद मला माझा प्रभू येशू ख्रिस्त देईल. देत आहे, दिलेली आहे आणि देणार आहे. म्हणून संकट येऊ दे हो. अनेक लोकांना हाच प्रश्न पडतो, अहो प्रभू मोदी नव्हतं बरं होतं, पण प्रभू मोदी आल्यानंतर लय संकट माग संकट. समजून जायचं आपण स्वर्गाच्या राज्याच्या वाटेवर चाललो. देवाचं वचन सांगते, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकायचंय, देवाच्या राज्यात जावे लागते. मग आता तुम्हीच निर्णय करा की ज्यांच्या जीवनामध्ये संकटच नाही, जे दुसऱ्याच्या जीवनात संकट आणते. उदाहरण, एक्झाम्पल, एखाद्या याजक वर्गाला काही प्रॉब्लेम नसतो, पण तो मंडळीला प्रॉब्लेम मध्ये टाकतो, मंडळीला संकटात टाकतो. म्हणजे उलट जे संकटात ज्यांना टाकितो ते स्वर्गात जाते. आणि हा मात्र आम्ही एक दिवस याला अधोलोकात पाहू. किंबहुना इतरांचं सांगण्यापेक्षा जर मी तुम्हाला संकटात जर पाडित आहे आणि मी स्वतः केली कुशलीमध्ये जर जगत आहे, तर तुम्ही समजून जायचं की मी नरकाचा 101% वाटेकरी. ही देवाची योजना आहे आणि ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज काळाची गरज आहे की अनेक शिष्यांनी हा उपक्रम हातामध्ये घ्यावा. अनेक शिष्यांनी असा प्रचार करावा, फेस टू फेस, सरळ टू सरळ, सत्य सत्य. तरच लोक वाचल्या जातील. अन्यथा अनेक लोकांचं लोंढाची लोंढा अधोलोकात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आणखी 23व्या क्रमांकाचं वचन आहे, त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले. शिष्य तर भरपूर तयार केले, बिलीवर्स तर भरपूर तयार झाले, पण त्यांना अंतुखियातून जायचं होतं. कारण प्रेषित पौल साहेब हे सुवार्ता प्रचार करत होते, फेरी मारत होते, जागोजागी मंडळ्या तयार करून जात होते. ते तिथंच नागोबा सारखे बसत नव्हते दानपात्र घेत, तिथंच बंगलान गाडीन घोड्यान पोरकोन एटलान आमकन फलनन बिस्तनन अजिबात नाही. आमच्याकडे हे सिस्टीम, ज्यांच्याकडे हे सिस्टीम आहेत ना, समजून जायचं. हे सध्या खेळी कुशलीमध्ये जागतात, खरे हे खरे, पण हे स्पेशली नरकाचे लोक येतात. नरक आणि अधोलोक, नरकाचे आणि अधोलोकाचे वाटेकरी. कारण यांना संकट नकोच म्हणतात. संकट आलं का प्रभू नकोच म्हणतात. धावय आता कंठ माझा दाटला रे. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळी वडील निवडले. वडील म्हणजे कोण? याजक. वडील म्हणजे कोण? फादर. वडील म्हणजे कोण? पास्टर. वडील म्हणजे कोण? प्रेस्टुबर. वडील म्हणजे कोण? डिकन. वडील म्हणजे कोण? गुरुजी. वडील म्हणजे कोण? काही ठिकाणी अंकल पण मानतात. असं वेगवेगळ्या संस्थेत वेगवेगळे मानतात. त्यांना चालवणार कुटुंब प्रमुख, जसा कुटुंब प्रमुख वडील असतो ना, वडील, मग तो सगळ्या कुटुंबाची देखरेख करतो. तशाच प्रकारे मंडळीमध्ये एक वडील असतो. तो सर्व मंडळीतले म्हणजे बिलीवर्स, भाऊ बहिणी, आई वडील, म्हातारी कोतरी, लहान लेकर यांची काय करतो? देखरेख करतो. आता सध्याचे जे वडील आहेत ना, हे वडील काही धोरणात देत बरं का. हे फक्त स्वतःच अस्तित्व कसं टिकेल, किंवा स्वतःचा फायदा कसा होईल, किंवा काय केल्याने नफा मिळेल, किंवा काय केल्याने माझ्यावर संकट येणार नाही. तिकडं मंडळीवर आले तर येऊ पडते, पण माझ्यावर येऊ नये यासाठी आताचे वडील एकदम शार्प बुद्धीचे. नाही उपजतच यांची बायबल कॉलेजला गेल्यावरच बुद्धी तयार होती. कारण तिथे आसपासच्या काही गोष्टी पाहतात ते, आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता. कुणावर ठेवला? प्रभूवर. आज प्रभूवर कमी आणि प्रभूच्या नावाचं सोंग घेतलेला जो कोणी आहे त्याच्यावर जादा. त्याला आपण आता सध्या पापा भक्त म्हणून जरा नाव ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पापा भक्त. त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवलं. कुणाकडे सोपवलं? ज्या प्रभूवर त्यांनी जे शिष्य तयार केले, जे वडील तयार केले, या सर्वांना टोटली मंडळीला
ज्या प्रभूवर या मंडळींनी आणि या शिष्यांनी आणि या कारभार्यांनी वडिलांनी विश्वास ठेवला होता, त्या जिवंत परमेश्वरामध्ये त्यांना सोपवलं. आज आम्ही परमेश्वराकडे नाही सोपलो, आज आम्ही आमच्या स्वतःकडे त्यांना घेतो. कुठेही काही प्रश्न निर्माण झाला ना, हो अमुक अमुक ठिकाणी पाळक साहेब आहेत आणि त्यांच्याकडे जा तुम्ही. मग बाकीच्या माझं अहो आम्ही बरेचशे चर्चमध्ये जाऊन आलो. नाही 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 नाही, बाकीच्या चर्चचं नाही सांगत, आमक्या आमक्या ठिकाणी जे चर्च आहे, आमका फलाना बिस्ताना जो याजक आहे ना, बस त्याच्याकडे जा, कामच होईल तुमचं. नाद नाही करायचं त्याचा. फुल भविष्यवाणी, फुल प्रकटीकरण, फुल सगळं. पण एवढं का बा ते तुम्हाला ते पावती पण फुलच पाडावं लागेल ना, ते हाफ बिप काही नसतं त्याच्याकडं. ही आम्ही कुणाकडे सोपून देतो? जगातल्या मनुष्यावर, संस्थेवर, दिसणाऱ्या गोष्टीवर. आम्ही न दिसणारा परंतु आमच्यामध्ये असणारा, न दिसणारा परंतु आमच्यामध्ये वस्तिस्थान असणारा परमेश्वराकडे आम्ही सोपून दिलं पाहिजे आणि आम्ही स्वतःही त्याच्या हातामध्ये समर्पित झालो पाहिजे. ही परमेश्वरची योजना आहे, हा परमेश्वरचा पूर्वसंकेत आहे, हे परमेश्वरचे स्वप्न आणि दृष्टांत आहे. आणि म्हणून आम्ही काही गोष्टी शिकलो पाहिजे. आणखीन पुढे वाचूया. मग ते पिसिदिया मधून पंफुल्यात गेले आणि पिरगा येथे वचन सांगितले होते. अत्तलियास उतरले. काय सांगितलं त्यांनी? वचन. त्यांनी बपारा नाही दिला. 10 दीक्षा झाल्या, 10 शिष्य तयार केले, 10 मंडळ्या तयार झाल्या, 10 ठिकाणी मिटिंग हे ते असलं काहीच नाही सांगितलं. हायत कुठं तुम्ही? त्यांनी सरळ सरळ देवाचं वचन सांगितलं. बाकी दुसऱ्या भानगडीत पडलेच नाही. चिन्हन चमत्कारण मिरेकलन एवढं तेवढं अजिबात नाही. त्यांच्या डोक्यात एकच टार्गेट होतं, परमेश्वरची योजना. आणि परमेश्वरची योजना म्हणजे देवाचं वचन लोकांपर्यंत, मंडळीपर्यंत जे सत्य ते पोहोचणं, ही देवाची योजना आहे. तेथून ते अंतुखियास जाण्यात तारवात बसून निघाली. आता जवळजवळ आम्ही 5-6 नावं वाचली. हाय का पाळक इथं कुठं बसतो कुंडली मारून एका चर्च मध्ये, तेच सांभाळायची मेंढर. अरे दुसरीकडे जा ना बाबा, दुसरीकडे जायला काय पाय मोडत येत का तोही? याच का हे वडीला पाय मोडत येत? कवर बसला कुंडली मारून तिथंच. अहो आता आम्ही फक्त एक वचन वाचलं, जवळजवळ 5-6 नगराचे नावं आले. आमच्याकडे आहे का काही नावं? काही काही लोक आहेत नावासाठी मोकार नावं टाकीत. पिसिदिया मधून पंफुल्या, पिसिदिया, पंफुल्या, पिरगा, अत्तलियास आणि मग अंतुकियास. 5 एकाच वचनामध्ये 5 म्हणजे ते किती देवाचं शुभवर्तमान सांगत चालली होती. बरं काय सांगायचे? हे 5 ठिकाणी जाऊन आमच्या चर्चला या मंडळीत जा, तिथं लई चिन्ह चमत्कार होतील, तिथे गेलो तुमची परिस्थिती बदलन, तुम्हाला लई डबुल मिळेल. अहो चर्चला गेले डबुल जर मिळत असतं तर की जग चर्चला गेलं असतं. डबुल तसं नाही मिळत. डबुला मिळवायला स्वतः काबड कष्ट घाम गाळावा लागतो. टाळूवरचं लोणी खाऊन डबुल कमावता येत नाही. आणि जरी कमावलं तर ते पुरल्या येत नाही. आणि जरी पुरवले आलं पण ते तुम्हाला आणि मला सरळ नरकात घेऊन जाईल. हे आम्ही लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी एका मंडळीतला जो देवाचा अभिषिक्त जो प्रेषित आहे पाऊल, तो एका ठिकाणी थांबला नाही. त्यांनी ग्रुप तयार केला, मंडळी तयार केली, शिष्य तयार केले, लोकांना विश्वासात वाढवलं, सत्यवचन त्यांना सांगितलं, शिष्यांचे मन स्थिरावून ठेवले, त्यांना बोध केला, त्यांना ताकीद दिली, त्यांना विश्वासात टिकून राहण्याचं गोष्ट सांगितली. कारण काय की पुढे प्रत्येक जण पाळक याजक झाले, पास्टर झाले, रेव्हरंड झाले, आणखीन कोणी XYZ झाले. त्यांना पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जायचंय ही वॉर्निंग दिली. आजच्या सध्याच्या याचकाच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे संकट आहेत आणि कोणत्या देवाच्या राज्यात हा चाललाय? हा चाललाय नरकाच्या राज्यात, हा चाललाय अधोलोकाच्या राज्यात. जेव्हा त्याची मंडळी घेऊन चाललाय आणि जे तिकडे चाललेत तेही तिकडे अधोलोकातच जाणार. प्रेषित पौल साहेबांनी डायरेक्ट सत्य सांगितलं.
प्रेषित पौल साहेबांनी कुठल्या प्रकारची त्या मंडळीकडून वेतन घेतलं नाही, पगार घेतला नाही, पैसा घेतला नाही. हाच प्रेषित पौल साहेब ज्याचं नाव आम्ही पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. हाच प्रेषित पौल दिवसा सुवार्ता सांगत असताना रात्रीचं काम करायचा आणि रात्री जर सुवार्ता सांगायची ठरली तर दिवसभर काबड कष्ट करायचा. तो तंबू विणण्याचं काम करायचा आणि स्वतः तो त्याचा उपजीविका भागवायचा आणि प्लस त्याच्याबरोबर असणाऱ्या सेवकाची देखील भागवायचा. कुणाच्या भिकाऱ्यासारखा दानपात्रावर मोहताज करून सेवा नाही केली. म्हणून जवळजवळ 2.5 फेऱ्या संपूर्ण आशिया खंडाला यांनी मारल्या. हा प्रेषित पौल साहेब. शिका जरा त्याच्याकडून. परंतु नाही, आम्हाला आमच्या पोटाची खरेदी भरवायची आहे आणि म्हणून लोकांना फक्त लुटण्याचं काम आम्ही आज जर करीत आहोत तर परमेश्वराची योजना समजून घ्या. याचा हिशोब तुम्हाला आणि मला द्यावा लागेल. या ठिकाणी तो किती त्या ठिकाणी पिसिदिया मधून गेला, पंफुळ्यात गेला, फिरगा येथे गेला, अत्तलियास गेला, अंतुखियास गेला. अहो काही पाळकाल्याची नावं घेता येत नाही, काय बाप दाद्यात कधी वाचायचंच नाही. याशी अवघड शास्त्र कशाला कोण वाचितील आणि कशाला सांगतील. यांना सोपं फक्त पुढं तो लिहितंय, तेथून ते अंतुखियास जाण्यास तारवात बसून निघाले आणि जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपून पाठवण्यात आले होते. देवाच्या कृपेवर, माणसाच्या कृपेवर नाही, संस्थेच्या कृपेवर नाही, ग्रुपच्या कृपेवर नाही, चर्चच्या कृपेवर नाही, मंडळीच्या कृपेवर नाही, तर देवाच्या कृपेवर तुम्हाला आणि मला सोपून दिलेलं पाहिजे. देवाच्या कृपेवर तुम्ही आणि मी जीवन जगलो पाहिजे. पण आम्हाला देवाच्या कृपेवर कमी, संस्थेच्या जीवावर किंवा आमच्या मिनिस्ट्रीच्या जीवावर जास्त आमचं कार्य आहे अवलंबून. आम्हाला त्याच्यावरच सोपून दिलं आहे की नाही. स्पेशल कोठ्यातले लोक आम्ही जसं काय. तिथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमून कुठं, ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं अंतुखियास गेल्यानंतर, तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी मंडळी जमून, लोक, चर्च, बिलिव्हर्स टीम, छोटस काय त्याला म्हणतात, मंडळी जमून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केलं आणि परराष्ट्रीय करता विश्वासाचे दार कसं उघडलं हे सांगितलं. देवाने कशा प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट केला, देवाने काय काय चिन्हांनी चमत्कार करून घेतले, देवाने कशा प्रकारे अनबिलिव्हर्स, ज्यांचा विश्वास नाही असे अनबिलिव्हर्स, अविश्वासू, परराष्ट्रीय, विधर्मी लोकांमध्ये देखील परमेश्वराने कसं काम केलं, कार्य केलं, कृती त्या ठिकाणी साक्ष निर्माण केली किंवा चिन्ह केले, चमत्कार केले. त्यांना बदललं, त्यांनी प्रभूचा स्वीकार केला. एवढंच नव्हे तर ते शिष्य बनले, एवढंच नव्हे तर ते वडील बनले, एवढंच नव्हे तर ते पवित्र आत्म्याने कृपामंडित झाले आणि एवढंच नव्हे तर ते देवाच्या वचनाचं पालन करायला लागले. आमच्याकडे काय, बिगर पालन करणारे पाळण्यातले याच करणो. अजून तुम्हाला पाळण्यात झोका दिल्यासारखंच काम आहे. अजून तुम्ही बाळकच आहात. अजूनही तुम्हाला ते निप्पल दुधाची बाटली पिल्यासारखं दुसरं काहीच नाही. अहो कवर निर्या दुधाची आशा धरता. आता तुम्ही बालक नाही. ज्यावेळेस लेकरू लहान असतं ना त्यावेळेस आईचं दूध पियतं, कमी पडलं तर बाटलीचं पियतं, आणखीन कमी पडलं तर डब्याचं पियतं. हळूहळू मोठं होतं, नंतर बिस्किट खातं, नंतर वरण भात असं करत करत शाक भाजी आणि मग चांगले चकाट जाता आली ना 32च्या 32, मग हाडकं चाणायला सुरुवात. म्हणजे जसा तो बदलतो, त्याचं राहणीमान बदलतं, त्याचं वजन बदलतं, त्याची उंची बदलती, त्याची पेसिंग बदलती, त्याचा लुक बदलतो, त्याचं स्टाईल बदलती, त्याचं बोलणं बदलतं, त्याचा आवाज बदलतो, त्याचं सगळं काही बदलतो. मग देवाचं वचन स्वीकारायलाच नेमकं तुमचं काय होतंय, काय जातं तुमचं. देवाचं वचन पाळण्यासाठी मात्र आम्हाला जड जातं. तेव्हा आम्ही लहान बालक नाही पाळक साहेब तुम्हीच प्रार्थना करा. त्या दिवशी मी कालच खांडक्या गावामध्ये गेलो होतो. एका बंधूला प्रार्थना करायला लावली.
ज्याच्या जीवनामध्ये भरपूर कार्य केलं परमेश्वराने, त्याला प्रार्थनाच करता येईना. अहो, प्रार्थनाच करता येईना. देवाची तर खूप मोठी अपेक्षा तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय झालं की प्रार्थना फक्त पळक साहेबांनीच करायची, फादर साहेबांनीच करायची, आम्ही काहीच नाही करायचं, आहे का नाही? या गोष्टी ज्यावेळेस आम्ही स्वतःहून प्रार्थना करायला सुरुवात करू, ठीक आहे, सुरुवातीच्या काळात तुम्हाला प्रार्थना येत नाही, याजक साहेबांचं कर्तव्य आहे की तुम्ही प्रार्थना करावी, याजक लोकांनी त्यांना शिकवावं आणि त्याच्यानंतर स्वतः वैयक्तिक प्रार्थना करावी. या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. आम्ही तर म्हणतो ना, यांना प्रार्थना शिकवली, आम्हाला कशाला घरी बोलू प्रार्थनेला? मग आमचं दानपत्र गेलं, दशमंश गेला, देणगी गेली, वाढदिवसाचं गिफ्ट गेलं, मग आमचं सगळंच गेलं ना. मग सर्वसाधारण लोकांना जर प्रार्थना करायला लावली, प्रार्थना योद्धे जर तयार झाले, तर मग आमचं काय काम राहिलं? शेजाऱ्याला काही त्रास झाला तर पटकन म्हणते लेकरा मुलाला मुलीला कर प्रार्थना, आणि परमेश्वर त्यांची ऐकतो ना. मग प्रार्थना करायला न शिकवणं, अहो लय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आता आपला विषय प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, पूर्वसंकेत, दर्शन, परमेश्वरच्या योजना असल्या कारणाने आपल्याला दुसऱ्या रस्त्यावर, ट्रॅकवर जाता येईना. तर या ठिकाणी आपण पाहतो की तेथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केलं हे वैयक्तिकरित्या देवाचा सेवक देवाच्या सहवासातच असावा. नाही, त्यांनी माणसाशी संपर्क ठेवावा, पण सहवास जो आहे आत्म्याचा असावा, सहवास जो आहे वचनाचा असावा, सहवास जो आहे सत्याचा असावा, सहवास जो आहे सत्कर्माचा असावा, सहवास जो आहे पवित्र शुद्धतेचा असावा, सहवास जो आहे दया आणि कृपा करण्याचा असावा, सहवास जो आहे परमेश्वरच्या सानिध्यात असणारा असावा. देवाच्या सानिध्यात, देवाच्या सहवासात, देवाच्या भागीदारीमध्ये, देवाबरोबर, देवामध्ये आमचा सहवास असावा, आहे की नाही? कुणीतरी एक गीत करताना एक भजन गायले, प्रभू रे क्षणभर विरह नसावा, तव सहवास घडावा घडावा, तव सहवास घडावा. म्हणजे तो प्रभूचा सेवक म्हणत आहे की प्रभू येशू, तुझा सहवास आम्हाला असावा, कधी पण, कोणत्याही वेळी, सुवेळी अवेळी, आहे की नाही? परंतु आम्हाला खेली खुशालीमध्ये देखील परमेश्वराचा सहवास नको आहे आणि दुःखामध्ये देखील नको आहे की नाही? त्या ठिकाणी लिहित आहे, तो म्हणत आहे, राहो सदनी, म्हणजे घरामध्ये, बंगल्यामध्ये किंवा एखाद्या बिल्डिंग मध्ये. आता तर काही पत्र्याच्या घरात कुणी राहत नाही, कारण याजक लोकांचे, सेवक लोकांचे बंगलेचे, ते काही भाड्याच्या घरात शक्यतो राहत नाही. कारण प्रेषित पौल साहेब या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहिला, स्वतः काबड कष्ट केली, पण बंगला नाही बांधला दानपात्रावर, त्यांनी नोकर चाकर नाही ठेवले, ही सत्य आहे. तो म्हणताय की राहो कुणी सदनी, पर्वत कहरी रानो माळी, मिळत अन्न खाया, कंदमुळे बा दे प्रभू राया. कंदमुळे जरी भेटले तरी चालेल, साधा अन्न भेटले तरी चालेल, नाही भेटले तरी चालेल, उपाशी राहिलो तरी चालेल, पण प्रभूच्या सहवासामध्येच राहील. ही खऱ्या शिष्याची ओळख, ही खऱ्या बिलवची ओळख, ही खऱ्या स्वर्गात जाणाऱ्या मनुष्याची ओळख, ही परमेश्वराची योजना पूर्ण करणाऱ्या अभिषिक्ताची ओळख. आमच्यामध्ये काय, आम्हाला थोडा त्रास तकलीफ झाली तर आम्ही लगेच गायब होतो. आणि म्हणून आमचा सहवास या प्रेषित पौल साहेब, वर्णबा साहेब, आणखीन दुसरे पेत्र, याकोब, योहान, जे काही XYZ देवाचे शिष्यगण होते, या प्रत्येकाचा सहवास परमेश्वराबरोबर होता. या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या योजना कार्यरत होत्या. आमच्या जीवनामध्ये आमच्याच योजना कार्यरत आहेत. आणि म्हणून पुढे तो लिहित आहे, परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसं कसं उघडलं, काही सहजासहजी नाही उघडलं. अहो, आम्ही ज्यावेळेस ग्राउंड फील्डला जातो ना, ग्राउंड लेवलला, फॉर्च्युनर वाल्यानो आणि मोठ्या प्रॉफिट लोकांनो, ऐका,
ज्यावेळेस ग्राउंड लेवलला जातो ना एखादा देवाचा सेवक, आता मी पण जातो, त्या ठिकाणी काय सिच्युएशन, काय परिस्थिती, त्या टायमिंगला समजत मग सेवा म्हणजे काय. तिथं समजत संकट आल्यावर, कधी रस्त्याचे संकट, कधी जंगलाचे संकट, कधी प्राण्यांचे संकट, कधी आमच्या मोटरसायकलीचे संकट, कधी पंचरीचे संकट, तर कधी हवा गेलेले संकट. अहो काय संकट, काही कमी आहे का? तुमचं काय जात आहे? ग्राउंड लेवलला या, म्हणजे तुम्हाला समजल की देवाचा सेवक कसा प्रभूच्या सहवासात राहतो. तुम्ही एसीत राहतात, तुम्ही पैशाच्या सहवासात राहतात, तुम्ही खेळी खुशालीच्या सहवासात राहतात, तुम्ही टेटसच्या सहवासात राहतात, प्रभूच्या सहवासात नाही राहत. प्रभूचं फक्त तुम्ही नाव घेता, बाकीचा सहवास नसतो तुमचा. बाकीचा सहवास तुमचा दुसरीकडेच आहे, आणि तोच सहवास तुमचा अधोलोक आणि नरकाशी असेल. ही देवाची योजना आहे, हे प्रगटीकरण आहे, ही भविष्यवाणी आहे, हा दृष्टांत आहे, स्वप्न आहे, हे पूर्वसंकेत आहे. तुम्हाला नरकात जाण्याच्या अगोदर देवाने त्याच्या बोटावर मोजणाऱ्या अभिषिक्ताच्या हातून, निवडलेल्या सेवकाच्या हातून ही बातमी, ही आवाज, ही सुवार्ता, हे प्रवचन, हा संदेश, हा मेसेज, हे गाईडलाईन, हे मार्गदर्शन, हा सावधानतेचा इशारा दिलेला आहे की आजही वेळ गेलेली नाही. आजही तुम्ही प्रभू येशूचा स्वीकार करू शकता. आजही तुम्ही परमेश्वरच्या योजना आपल्या बरोबर ठेवू शकता. शेवटचं वचन वाचूया. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले. कोण? प्रेषित पौल साहेब आणि बर्नबा. या ठिकाणी आपण परमेश्वरच्या नावाचा गौरव करीत असताना आणखीन एक शास्त्र भाग वाचणार आहोत, कारण आपल्याकडे आणखीन 10 मिनिट आहेत. याचं मला रोमकाराचं पत्र आणि अध्याय क्रमांक 1 याचं मला पाहूया, कारण आपण प्रेषितांच्या कृत्यामधून डायरेक्ट रोमकाराच्या पत्रामध्ये जाऊ, जेणेकरून आपला हा भाग प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, दर्शन, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या मनुष्याविषयी योजना आहेत, हा लवकरात लवकर संपण्यात येईल. कारण अनेक लोकांना चिंता काळजी पडली असेल. पाळक साहेब 143 भाग झालेत, एक तास नुसतं त्याच वचनावर मनन चिंतन, आम्ही येडे होतो. लोक बघणार नाहीत, मी लोक बघावात आणि कॅन्डिडेट वाढावात आणि व्ह्युअर्स व्हावा म्हणून हे एपिसोडचे भाग नाहीत. ते इतके संध्या दिल्यात. पहिल्याच एपिसोड मध्ये जर बंद केला असतं ना, तर आज याचा अर्थ 143वी संधी तुम्हाला आणि मला परमेश्वराची योजना आम्ही समजून घ्यावी. एकदा नाही, दोनदा नाही, 143 वेळेस परमेश्वरची योजना आम्ही या परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून प्रकटीकरण ते आता रोमकाराच्या पत्रापर्यंत पाहिली. भविष्यवाण्या पाहिल्या, दृष्टांत पाहिले, स्वप्न पाहिले, पूर्वसंकेत पाहिले, प्रकटीकरण पाहिले, दर्शन पाहिलं, साक्षा पाहिल्या, सेवक पाहिले, बिलीवर्स पाहिले, चमत्कार पाहिले, सगळ्यांच्या मध्ये देवाच्या योजना काय हे आपण पाहिल्यात. कारण मला एवढं समजलेलं आहे, एक पौलाचं रोमकारास पत्र आपण वाचूया, त्याचा पहिलाच अध्याय आणि पहिलंच वचन. पवित्र जन होण्याकरिता, ऐका व्यवस्थित, पवित्र जन होण्याकरिता बोलाविलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलाविण्यात आलेला, देवाच्या स्वार्थेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल याच्याकडून सलाम, याच्याकडून प्रेज लॉर्ड, याच्याकडून जय मसीह की, यांच्याकडून अभिनंदन, यांच्याकडून नमस्कार, यांच्याकडून जय ख्रिस्त, यांच्याकडून हालेलुया. या वचनाचं मर्म समजून घ्या. आतापर्यंत नसेल, तुम्ही सांगितलंच नसेल तुम्हाला आणि सांगणार पण नाही. पहिली गोष्ट, पवित्र जन होण्याकरिता देवाच्या सेवकाला बोलवलं जातं. पहिला मुद्दा, फर्स्ट वॉर्निंग. पहिला परमेश्वरची योजना आहे की त्याचं मनुष्य होण्यासाठी, त्याचं लेकरू बनण्यासाठी. जन म्हणजे माणूस. मग माणूस हा बिलीवर्स पण आहे आणि याजक पण आहे. परमेश्वराचे लोक होण्यासाठी, परमेश्वराचं शिष्य होण्यासाठी, परमेश्वराचं याजक बनण्यासाठी, परमेश्वरामध्ये कुणीतरी पुढारी बनण्यासाठी, वडील बनण्यासाठी, एल्डर बनण्यासाठी, जे काय असेल XYZ, ज्यांना प्रभूमध्ये, परमेश्वरामध्ये
ज्यांना पाचारण झाले, मग त्याच्यामध्ये साधे विश्वासणारे चर्चला येतात म्हणजे पाचारणच झालेले लोक आहेत. बिलिव्हर्स लोक ज्याला म्हणतात, मेंढर ज्याला म्हणतात ना, तर ह्या मेंढरांना किंवा त्या मेंढराचा चालक जो असेल त्याला, मेंढपाळाला परमेश्वराचं होण्यासाठी पवित्र व्हावं लागेल. देवाची योजना आहे. पहिलं पवित्र व्हायचं बिलिव्हर्स लोकांनो, आणि याचकडनं तुम्ही पण आणि मी पण. कारण आम्हाला पवित्र होण्याकरताच बोलवलेलं आहे. आम्हाला अशुद्ध होण्यासाठी नाही बोलवलं. आम्हाला अमंगळ होण्यासाठी नाही बोलवलं. आम्हाला जगाची घाण आणि खरवड बांधण्यासाठी नाही बोलवलं. आम्हाला पाप करण्यासाठी नाही बोलवलं. आम्हाला जगातली हाऊसमौस करण्यासाठी नाही बोलवलं. आम्हाला अवज्ञा करण्यासाठी नाही बोलवलं. तर आम्हाला पवित्र होण्याकरिता बोलवले, कारण तो पवित्र परमेश्वर आहे. तर या ठिकाणी रोम शहरातील देवाचे प्रियजन, कुणाचे? माणसाचे प्रिय नाही. आपण म्हणतो ना, हा माझा प्रिय, तो माझा प्रिय, मी याच्यावर प्रेम करतो, मी लय त्याच्यावर प्रेम करतो. प्रिय कुटुंबात कोणीतरी एक जण प्रिय असतो, तसलं काही नाही. परमेश्वर काय म्हणतो? देवाचे प्रियजन. देवाला प्रिय असला तर तो माणसाला देखील प्रिय, नाही तर काय घेणं नाही देणं नाही. मोकार लोणी लावीत बसायचं नाही, मोकार चोंबाळायचं नाही, नाही तर एक दिवस याचा दंड चोंबाळणाऱ्याला मिळेल आणि जो तो करतो त्यालाही मिळेल. लक्षात घेणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. याच्यापासून काही शिकणं हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण वचनाचा अर्थ घेतलेला नाही. आपण वचन आपल्याला कुणी शिकवलं नाही. आणि तुम्ही ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचता त्यावेळेस तुम्ही त्याचा अर्थ समजून घेतला नाही. तुम्ही प्रार्थना विनंती केली नाही की प्रभू हे वचन मी आज वाचलंय, हे मला समजून सांग. शहरातील, रोम शहरातील देवाचे प्रियजन, जे देवाला प्रिय आहेत असे माणसं, असे विश्वासणारी, असे सेवक, या सर्वांना प्रेषित होण्याकरिता, प्रेषित, संदेष्टा, पाळक, शिक्षक आणि सुवार्थिक, ह्या ज्या 5 पदरीच्या सेवा आहेत ना, त्या 5 पदरीपैकी प्रेषिती कार्य, मंडळाची रचना करणारा. प्रेषित कशाला म्हणतात? जागोजागी मंडळाची रचना करून पुढे निघून जाणारा, तिथं कुंडली मारून बसणारा नाही, निघून जाणारा पुढं, त्याला म्हणतात प्रेषित. तर ह्या प्रेषित होण्याकरिता ज्याला बोलवलं, प्रेषित होण्याकरता ज्याला बोलवण्यात आलेला, देवाच्या सुवार्थेकरता वेगळा केलेला, देवाची सुवार्ता सांगताना मनुष्य वेगळाच पाहिजे. देवाची सुवार्ता सांगणारा जो कोणी सुवार्थिक आहे, जो कोणी याजक आहे, जो कोणी प्रेस्तुबर आहे, जो कोणी फादर आहे, जो कोणी वडील आहे, हा देवाने सुवार्थेकरता वेगळा केलेला असतो, लोकांपेक्षा वेगळा. चर्च मध्ये जमणारी जे दगड आहेत ना, दगड धोंडे, या दगड धोंड्यापेक्षा त्यांना शिकवणारा जरा वेगळा असतो. आजकाल असं झाले, हे चर्च मधले लोक चांगले झालेत, पण ह्यो शिकवणारच दगड झालाय, वेगळा. त्याचं वेगळं पण आहे. आमचं वेगळं पण कसं माहिती का? टाय घालतो, एकाचं वेगळं पण कोट घालते, एकाचं वेगळं पण, आता काय वेगळं पण, आता किती सांगू. सुवार्थे करता वेगळा झालेला पाहिजे. कुणापासून? जगापासून, मोहापासून, मायापासून, मीपणापासून, अहमपणापासून, गर्व, अभिमान, व्यर्थ फुशारकी, लवाडकी, लाभासाठी तोंडपूजापणा, खोटारडापणा, आळशीपणा, आधाशी कुत्रेपणा, मूर्खपणा, अज्ञान, स्वार्थी, धनलोभी, गर्विष्ठ, हेकेखोर, स्वतःच चालवणारा, परमेश्वराची समरूप न होणारा, स्वतःच्या खेली खुशालीसाठी परमेश्वराच्या वचनाची पण वाट लावणारा, हे असं नाही वेगळं. पण आणि आमच्यात जर ह्या गोष्टी दिसतात तर कसं काय म्हणायचं की परमेश्वराने आम्हाला निवडले? बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत, आणि मला परमेश्वर निवडलं म्हणून मी धन्यवाद करतो. अरे काय धन्यवाद करतो? काय तुला निवडलंय कशाचं? काय तुला बोलवलंय? कारण तुझ्यामध्ये सुवार्थेकरिता जर बोलवलं तर तुझ्यात पवित्रकरण नाही, शुद्धता नाही, कष्टकरीपणा नाही,
तुझ्यामध्ये काहीच गुण नाहीत, मग तुला सुवार्थी करता वेगळं तरी कसं केलंय? म्हणजे याचा अर्थ तुला सुवार्थिकच बनवलेलं नाही ना, तू बळच झालास भाऊ, नोकरी नाही लागत म्हणून. का आम्हाला काय भविष्यवाणी समजत नाहीत का? देव काय आम्हाला दाखवित नाही का? जगातलं आम्हाला थोडंफार नॉलेजही नाही. अहो, ज्याला परमेश्वराच्या वचनाचं नॉलेज परमेश्वर देतो ना, जगातलं झाकलेलं सुद्धा नॉलेज त्याला ऑटोमॅटिक मिळतं. पण बरेच अंश असे की जो देवासाठी वेगळा झालेला आहे, तो जगामध्ये डोकं खुपशीत नाही. ही तर त्याची खरी खासियत आहे. दुःख येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काय यायचं ते येऊ, कुठल्या प्रकारची परीक्षा होऊ, तो टिकतो आणि तोच स्वर्गाच्या राज्यापर्यंत जातो. तर या ठिकाणी तू लिहित आहे की देवाच्या सुवार्ता करिता, कुणाच्या? देवाच्या सुवार्तेकरिता, मंडळीच्या सुवार्तेकरिता नाही, संस्थेच्या सुवार्तेकरिता नाही, तर देवाच्या सुवार्तेकरिता, ज्याला वेगळा केलेला आहे, ख्रिस्त येशूचा दास पौल, पैशिक पौल, संत पौल ह्याच्याकडून या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टाच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू, आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या व पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद ही मिळाली, अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रामध्ये विश्वासाने आज्ञा पालन व्हावं. आम्हाला प्रेषित पद कमून मिळालं, आम्हाला पाळक पण का मिळालं, आम्हाला याजक पण का मिळालं, आम्हाला फादर पण का मिळालं, आम्हाला प्रिस्तुबर पण का मिळालं? का? काय कारण आहे त्याचं? विशिष्ट असं कारण काय योजना आहे त्याच्या पाठीमागं की आम्हाला प्रेषित? आता मी म्हणतोय आय एम पास्टर राजू अलर्ट फ्रॉम अहमदनगर, कारण मी रेव्हरंड पण आहे, मी बिशप पण बनू शकतो. बिशप काही त्याच्यापेक्षा मोठं बनन मी, पण मला प्रभूच्या मध्ये राहायचंय. हे फक्त जगातलेच कागद कुगदानी मोठाले झाले, आमका कोऑर्डिनेटर फलाना बिस्ताना. अरे काय येतंय का तुला? या ठिकाणी तो म्हणत आहे की त्याच्याद्वारे, म्हणजे परमेश्वराच्या द्वारे जी आमच्यावर कृपा झाली, जे आम्हाला प्रेषित पद मिळालं, जो आम्हाला अधिकार मिळाला, जी आम्हाला बहुमोल देणगी मिळाली, जो आम्हाला मान सन्मान मिळाला, जे आम्ही लोकांपेक्षा वेगळे आहोत, तर कशासाठी? तर त्याच्या नावाकरिता, म्हणजे प्रभू येशूच्या नावाकरिता सर्व राष्ट्रामध्ये विश्वासाने आज्ञा पालन व्हावे. आता आम्हीच आज्ञा पाळत नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहेत? काय शिकवणार आहेत? आणि जर आम्हीच जर पाळल्या, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी आज्ञा पाळतो म्हणून मी आज्ञा शिकवतो फेस टू फेस. मी जी गोष्ट करीत नाही ना ती बिनधास्त शिकवतो, आणि जी मी चुकतो ना मी कधीच त्याच्यावर भाष्य करीत नाही. 22 वर्षाचा रेकॉर्ड. येस, माझ्यामध्ये जर ते पाप आहे आणि त्या पापाबद्दल लेक्चर देण्याचा काय अधिकार आहे मला? पण माझ्यामध्ये ती आज्ञा पालन येतं, तुम्हाला आज्ञा पालन करणं शिकवणं हा मला अधिकार मिळतो, पॉवर मिळतो. एवढं फेस टू फेस बोलणं म्हणजे तसं नाही. त्याच्या पाठीमागं श्रम आहे, त्याच्या पाठीमागं परमेश्वराची कृपा आहे, त्याच्या पाठीमागं मला जो अधिकार याजकपणाचा मिळाला तो आहे. कशासाठी? तर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता सर्व राष्ट्रामध्ये विश्वासाने आज्ञा पालन व्हावे. मग विश्वासाने जर आज्ञा पालन व्हावे ही देवाची योजना आहे, याजकाची योजना आहे, तर मग याजकाने किती आज्ञा पालन करायला पाहिजे? म्हणजे शेवटी परमेश्वरची योजना आहे, पूर्वसंकेत आहेत की आम्ही त्याच्या आज्ञा पालनामध्ये राहावे. आणि जर आम्ही त्याचं आज्ञा पालन केलं नाही तर निश्चित अर्थानं पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम करता तुम्हाला आणि मला तयार राहावं लागेल, अन्यथा मग आमचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला वेळ या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे आपल्याला नाविलाजाने थांबावं लागेल. पुढच्या 144व्या भागामध्ये पौलाचं रोमकरास पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 18 पासून आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एक वारला विशेषणला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू अलर्ट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून हार्दिक
स्वागत करतो, कारण तो महान परमेश्वर आहे, तो सदाजीवी देव आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. येऊया आपण त्याच्याकडे प्रार्थना विनंती करूया. या समाला आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया, त्या सर्व राज्यांसाठी प्रार्थना करूया. विशेष करून आम्ही प्रत्येकाने वैयक्तिकरित्या परमेश्वरच्या नियोजनानुसार पवित्र शुद्ध जीवन जगावं म्हणून प्रार्थना करूया. आज्ञा पालन व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आम्हाला अधिकारवाणीत सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून प्रार्थना करूया. आमच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने द्यावं म्हणून प्रार्थना करूया. आमच्या वैयक्तिक गरजा असतील, कुटुंबाच्या असतील, संसाराच्या असतील, घराच्या असतील, कर्जबाजाराच्या असतील, आजाराविषयी असतील, या सर्व गोष्टीसाठी मी प्रार्थना करणार आहोत. या समाला मी आठवण ठेवणार प्रार्थनेमध्ये ब्रदर बाबासाहेब शिरसाट, परमेश्वराने त्यांनी आरोग्य द्यावं. त्याचप्रमाणे आमच्या औरंगाबादमध्ये एक बहीण आहेत कांबळे, सिस्टर कांबळे, त्यांचा छोटासा ऍक्सिडेंट झाला होता, देवाने त्यांना वाचवलं, त्याबद्दल परमेश्वरच्या नावाचे आभार मानूया. तरी देखील त्या बहिणीतला जी काही झीज झालेली प्रभूने ती भरून काढावी म्हणून प्रार्थनेत आठवण ठेवूया. त्याचप्रमाणे आमच्या जे काही लाईव्ह सेशनला जुडलेले देवाचे सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहिणी वडील असतील, यांच्या ज्या काही प्रार्थना असतील त्या आम्ही या प्रार्थनेच्या समाला परमेश्वराला सादर करूया आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी आम्ही विश्वास ठेवूया. पवित्र थोरसे नदीच दे बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. प्रिय आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवक संस्था, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण वडील, लाईव्ह शिक्षणला जोडणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही, लहानापासून थोरापर्यंत त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, कर्जबाजारीपणा, आजार, विकार, बंधन, जोखलं, ज्या काही परीक्षेचा समय असेल, जे काही ज्या गोष्टी असतील, अडचणी असतील, प्रभू येशूच्या नावात त्यांच्या विश्वासाप्रमाणे, कृतीप्रमाणे त्यांना देऊन तृप्त कर आणि तुझ्या आज्ञा पालन करण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातात येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता तोय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you all.